पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। या नमस्कार आपटे शास्त्री बुवा नमस्कार। गणपती बाप्पा मोरया सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाशी पूर्वी पूर्वी मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। थांब रे काय करतोयस? ते फुलं वाहतो देवाला। का? गणपतीला विद्येची देवता मानता ना तुम्ही? पण तू तर म्हणालास तुझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणी शिक्षण घेतलेले नाही।
गणपतीचा आशीर्वाद काय कामाचा तुझ्या? अहो देव येतो. पण त्याचं महत्व तुला समजतंय का? मला असं वाटतं हे फुलं वगैरे राहू देत, उगाच आपण अपमान कशाला करायचा ना. त्यापेक्षा मी असं करतो, तुला मोदक देतो, प्रसाद म्हणून नाही, मिठाई म्हणून. तुला हवे तेवढे खा. अहो गुरुजी, हे असं काय बोलताय तुम्ही? अरे सत्य तेच सांगतोय मी. मला सांग, गणपतीला विद्येची देवता म्हणतात. विद्या कशी प्राप्त होते आपल्याला? शिक्षणातून. आता तेच घ्यायला तू नाही म्हणतोयस, मग प्रसाद कशाला हवाय? काय मंडळी, बरोबर ना? अगदी. काशीनाथ आणि तुझ्यासारखे जर सगळे पुढे येऊन शिकायला लागले तर आपल्या देशाचं भविष्य उजळून निघेल. अहो असं काय करताय शास्त्री बुवा? एवढी विचार करण्याची क्षमता जर याच्यामध्ये असती तर परवा बळवंतरावांनी शिक्षा न देता शिक्षणाची संधी दिली तेव्हा असं वेड्यासारखं बरळला नसता हा. तुम्ही वाटल ते बोला गुरुजी, पण मला नमस्कार करू द्या. टिळक गुरुजी, पोटभर जेव जरूर, परंतु दर्शन घेऊ नकोस. घोटभर पाणी पण नका देऊ गुरुजी. अहो पण मला नमस्कार करू द्या. आधीच वाट चुकलोय मी. आता देवच मला काय तेवढा तो आधार आहे, तो तरी काढू नका. आम्ही नाही काढून घेतला तो, तू स्वतः दूर केलास. अजूनही वेळ गेलेली नाहीये. शिक्षणाने योग्य मार्गावर येऊ शकतोस तू. आणि त्या मार्गावर जर आलास तरच ही बुद्धीची देवता तुला प्रसन्न होईल. मी चुकलो गुरुजी, चुकलो मी. मी शिकायला तयार आहे, पण शिकायला लागलो तर कम होणार कोण? ही समस्या आहे तर मी तुला अक्षर ओळख करून देईन. मूलभूत शिक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुला पुरवीन. नोकरी करत शिक्षण घे. बोल, मग तर झालं. वय गुरुजी, मी मन लावून अभ्यास करल आणि मॅट्रिक होऊनच दाखवल. वा. वय थांब. काशीनाथ, एक लक्षात ठेव, जिथून माणूस जागा होतो तिथेच त्याचा सूर्योदय होतो. आणि आज या मंगल प्रसंगी तुझा सूर्योदय झालाय. शिक्षणासाठी तयार झालेल्या काशीनाथने या विद्येच्या देवतेचे दर्शन घ्यायलाच हवे. फूल वाहा, दर्शन घे आणि तुझ्या नव्या आयुष्याचा श्री गणेशा कर. गुरुजी, गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. शास्त्री बुवा, सावकाश. अहो मोदक एवढे अप्रतिम झालेत. अहो पोट भरलं पण मन नाही. अहो मग वाट कसली बघताय? आज मोदक खायची देखील शर्यत होऊन जाऊ द्या. काय बळवंतराव, तुमच्या बकासुराच्या स्पर्धेमध्ये मला पकडू नका. अहो आज तर शाळेला देखील सुट्टी आहे. खा हो. नको.
वहिनी जरा मोदकांचं ताट घेऊन या पाहू. अहो बळवंतराव अहो कशासाठी आले आले अरे वा. या प्रत्येकाच एक एक मोदक वाढा. नाही नाही मला यामध्ये घेऊ नका नाही नाही हे घ्या वहिनी यांनी वाढले अजिबात नाही, वाढा, वाढा, वहिनी, वाढा. वाढा ते. वहिनी एखादं लहान नाही, द्या. होऊ द्या होऊ द्या होऊ द्या होऊ द्या चला. अगरकर सहभागी व्हायचं. पण मी एकच खाणार आहे. एक तर एक. तयार का? गणपती बाप्पा. काकू काय झालं हो? सणाच्या दिवशी अशी डोळ्यातनं टिपं नका काढू बाई. असं आपल्या माणसासोबत जेवल्याचं स्मरतच नाही मला. काकू तुम्ही येत जाओ वरचेवर. सहवास असला की 4 घास जास्त जातात आणि जेवण अधिक गोड लागतं. होय तर. आणि आता हा आग्रहाचा आणखी एक मोदक मी स्वतः वाढणार आहे तुम्हाला. अगं थांब थांब, पानातलं संपू तरी दे. नाही संपू दे, पण दुसरा मोदक मी वाढणार इतकं नक्की. आणि तिसरं मी. चालेल. शास्त्री बोलणं द्या. अगरकर बघितलं शास्त्री बुवा. नाही म्हणलं वामकुक्षीची सोय नाही हो इथे. या विडा घ्या. अहो, ते नको वेडा नको. पण ही म्हणजे आम्हाला पावती मिळाली. थोडक्यात जेवण तुमच्या पसंतीस उतरले. प्रश्नच नाही त्या निमित्ताने आपण असे भेटलो तरी. बरोबर. होय होय होय. हे असे सणवाराच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, विचार विनिमय होतो, त्यातूनच चांगले कार्य साध्य होते. आज नाही, आपण काशीनाथला शिक्षणासाठी प्रवृत्त करू शकलो तर या उत्सवाच्या निमित्तानेच. उत्सवाची खरी शक्ती काय हे आपल्याला या निमित्ताने आज कळले. आणि जिथे तर्कशास्त्र चालत नाही तिथे हे असं करावंच लागेल. आणि एकटा काशीनाथच नाही, अशा अनेक घटकांना आपण प्रवृत्त करायला हवं. आणि असे हे सगळे अशिक्षित घटक शिकले, विचार करू लागले तर काय अवस्था होईल त्या ब्रिटिशांची. विवेकवादाच्या धाग्याने सगळे घटक जोडले जातील, एकत्र येतील, एकत्र लढतील, प्रगती साधतील. सर्व घटकांना आपण एकत्र आणायलाच हवे. लक्ष द्या, हे गणित आहे. याच्यात चल किती? 1. बरोबर आहे. त्याचा अंश म्हणजे डिग्री काय? 2. म्हणूनच या गणितास काय म्हणायचे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. गुरुजी आत येऊ. ये लिहून काढा पटकन. गुरुजी मुलांना ही सूचना वाचून दाखवायची होती. अरे हा इथे कसा काय? ह्याला तर नोकरी करून काढलं होतं ना सरांनी. अरे पण याला तर सरांनी अफरातफरी करताना पकडलं होतं ना, तरी हा इथेच. आवाज नकोय. मला पुढच्या 2 मिनिटात गणित सोडवून हवंय. सांग मला. इथे वाचून दाखव. ये पण म्या कसं वाचून दाखव. ये 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 थांब समोर. प्रयत्नच केला नाहीस तर जमेल का? प्रयत्न कर. काय म्हणालो मी? वाच. मुलांना लक्ष द्या. काशीनाथ आपल्याला एक महत्वाची सूचना वाचून दाखवतोय. वाच 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 वाच. मॅट्रिक. बरोबर. म्हणजे हा वर्ग. मॅट्रिकची पुढे काय असणार आहे? हा परीक्षा आहे. परीक्षा असणार आहे. पुढचा शब्द आहे परीक्षेचे. मॅट्रिकच्या परीक्षेचे काय असेल? किती अक्षरी शब्द आहे हा? वाच. 5 अक्षरी आहे. काय असू शकेल मॅट्रिकच्या परीक्षेचे? अर्थ लावून विचार करून बघ. आपण सूचना फलकावरही लावतो, तूच लावतोस. वेळापत्रक. वेळापत्रक. मॅट्रिकच्या परीक्षेचे वेळापत्रक. मुलांना तुमची परीक्षा जवळ आली आहे, त्याची ही सूचना.
इतक्यात घाबरून जाऊ नका. त्यांनी तारीख सांगितली आहे का अजून? आवाज गुरुजी आजच्या दिवस एवढं पुढचं तुम्ही सांगा. असे हरून जाऊन चालायचे नाही. प्रयत्नच केला नाहीस तर होणार नाही. मॅट्रिकच्या परीक्षेचं वेळापत्रक आलेले आहे. आजपासून बरोबर 2 आठवड्यात परीक्षा आहे आपली. तुम्ही इथे आवाज करून परीक्षेची तारीख पुढे जाणार आहे का? गलका करण्यापेक्षा तातडीने अभ्यासाला लागा. समजले? हा. आणि काशीनाथ, हा गुरुजी. अजूनही अक्षर ओळख झालेली नाही. अशाने पुढे कसं जाशील? लक्षात ठेव, तू शब्द दिलायस मला. होय गुरुजी, पण ते कुठून सुरुवात करायची, कसं करायची काही कळना झालंय मला. असं कसं? मनात प्रबळ इच्छा बाळगलीस तर मार्ग आपोआप निघेल. वृत्तपत्रे वाच, साध्या फलकावर ज्या सूचना लावतोस त्या वाच, ते शब्द ऐकतोस ते शोध, त्या शब्दाला शब्द जुळवून बघ. ते काही अवघड नाही. होय गुरुजी, नक्की करन मी. उद्यापासून करतो. आत्ता अक्षरांशी मैत्री होणे काही कठीण नाही. आणि एकदा ती मैत्री झाली की अक्षरेच तुझ्याशी बोलू लागतील. मग तुझा उत्साह वाढेल. तुलाच शिकायचा आनंद वाटायला लागेल. समजले का? होय गुरुजी. जा. छे छे छे. अहो काही अर्थ आहे का याला? हा, किती हतबलता म्हणायची ही. बुवा काय झालंय? त्या वाचा, ज्ञान प्रकाश. अहो एकेकाळी फणा काढलेला नाग वाटायचा, तोच आज बिचारा काट टाकून पडल्यासारखा वाटतोय. अहो नक्की झालंय काय? पण किती वर्ष झाली आपटे हा प्रेस ऍक्ट लागू होऊन? आपले सार्वजनिक काका ठणठणीत बरे होते तेव्हाची गोष्ट आहे. त्यानंतर कित्येक वृत्तपत्र, मासिक, सभातनं हेच बोललं जातंय की तो ऍक्ट मागे घ्यावा. पण घडतंय का तसं? नाही ना. भारतीय भाषातील वृत्तपत्रांमध्ये सरकार विरोधात आपण काही छापायचं नाही असा फतवाच काढलाय सरकारनं. बुवा शांत व्हा. हे बघा, जे घडतंय ते योग्य नाहीच आहे. पण तुमच्यासारख्या सुशिक्षित आणि विचारी माणसाकडून असा उद्वेग अपेक्षित नाहीये. आणि यामागील राजकारण आपल्याला समजायला नको का? ते त्यांना कळतंय हो, फक्त अजूनही आपले हात बांधले गेलेले ह्याची खंत वाटते. आणि गोपाळराव, समाजात जे घडतंय ते वृत्तपत्राद्वारे लोकांपर्यंत पोहोचते. ते घडलेच नाही तर काय? आता कुठलेही पत्रक उघडा, प्रबोधन होईल, देशाभिमान जागृत होईल, क्रांतीची ठिणगी पडेल अशा बातम्याच नामशेष झाल्यात. 4 भिंतीन आड राहून क्रांती होत नसते बुवा. तुम्हाला क्रांती करायची करा, खुशाल करा, परंतु कशी सांगा. तुम्ही उघडपणे लिहू शकत नाही, प्रेस ऍक्ट लागू आहे. तुम्ही शस्त्र हाती घेऊ शकत नाही, आर्म्स ऍक्ट लागू आहे. तर इंग्रजांनी कायदेच केलेत ना तसे. त्यात फडके गुरुजींना अटक झाल्यापासून सगळे घाबरून गेलेत. जनता तुम्हा साथ देण्यास धजावेल तरी का? आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा आवाज निर्माण करणार कसा आणि तो ऐकणार कोण? आणि आपण कोणालाही कुठलाही कायदा मोडून कार्य करा असे सांगू शकत नाही, कारण तो आपला मार्ग नव्हे. आणि आता तर आपण फडके गुरुजींसारखे बंड देखील करू शकत नाही. नाही, त्यांच्याशी तुलना नको करूया. आपण अतिसामान्य आहोत त्यांच्या पुढे. परंतु हे ब्रिटिश सरकार इतके निर्दयीपणे त्यांचे एडन कारावासात हाल करतंय. मृत्यू परवडला. पण बळवंतराव, तुम्हास कुठून समजले की काय फरक पडतो? परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे, हेच काय ते सत्य. छे हो बळवंतराव, अहो आपण एवढे प्रयत्न करूनही काही होत नाहीये. मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? पुरे बुवा, आपण सर्वांनी मिळून हा काटेरी मार्ग निवडलाय ना? का? कारण आपण हे जाणतो की याच्या शेवटी आशादायी पहाट होणार आहे.
मग तो काटेरी मार्ग सर करताना ठेचा लागणारच हे का विसरतोय आपण? थोडक्यात हात आणि तोंड बांधले गेलेत, त्यामुळे जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघत बसा. वा 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 आपटे, उत्तम उत्तम. हे असे संस्कार होणार असतील मुलांवर तर झालेच आपल्या देशाचे कल्याण. एक लक्षात घ्या, परिस्थिती ही कायम प्रतिकूलच असणार आहे, पण त्यात आपल्यातल्या तेजाचा सूर्य आपल्याला तेवत ठेवणे आवश्यक आहे. आणि तो जर तेवत राहिला तर बाहेरची काळ रात्र नाहीशी होईल. आणि तो सूर्य म्हणजे शिक्षण. आणि त्याचे हे प्रखर शस्त्र आपल्या हाती आहे. आता क्रांती घडवायची ती आपल्या विचारांनी.